विठुरायाच्या नगरीत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा सर्व सावळा गोंधळ समोर आणणारी एक मोठी घटना समोर आली आहे। प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद केलं असं असतानाच पहिल्याच दिवशी या नियमांचा पुरता बोजवारा उडाला। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद असल्याचा गाजावाजा प्रशासनाने केला। मात्र अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी या वर्षाची अक्षरशः राख रांगोळी झाल्याचं चित्र समोर आलं। एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कुटुंबासह दर्शनासाठी रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं, तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्या सोबत आलेल्या लोकांना थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळाल्याचा प्रकार समोर आल्याने मंदिर प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। दरम्यान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना ताटकळत उभं केलं, तर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांसह थेट गाभाऱ्यात प्रवेश दिल्याने प्रशासनाचा दुहेरी चेहरा उघड झाला। व्हीआयपी दर्शन बंदीचा नेमका नियम काय होता, पंढरपुरात नेमकं काय घडलं, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आणि दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ दर्शन व्हावं या उद्देशाने सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे आदेश काढले। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असं जाहीर केलं। मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दर्शनासाठी तात्काळ ठेवलं, तर दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अनेक समर्थकांनी धक्काबुक्की करत मंदिरात प्रवेश केला। व्हीआयपी दर्शन बंद आहे याचं भान मंत्र्यांना राहिलं नाही। मात्र आम्ही 250 किलोमीटर दूरवरून आलोय, सोबतच्या लोकांनी दर्शन घेतल्याची कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली। मात्र घटनेवरून व्हीआयपी दर्शन बंदीच्या आदेशाचा फज्जा उडाला। आषाढी वारीला लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात, दर्शन रांगेत तासनतास उभं राहतात। असं असताना दुसरीकडे व्हीआयपी म्हणजे राजकारणी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अन्य मंडळी दर्शन रांग सोडून झटपट दर्शन करतात, त्यामुळे रांगेतील भाविकांच्या दर्शनाला वेळ लागतो। या साऱ्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी 15 जुलैपासून विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दिले। त्यावर देखरेख आणि अंमलबजावणी करण्यासाठी 2 महसूलचे अधिकारी नियुक्त केले। मात्र काही तासातच एका सामाजिक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतलं। त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे दर्शनाला आले, मात्र व्हीआयपी दर्शन बंद आहे असं सांगण्यात आलं। त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना संपर्क केला, मात्र काही वेळाने त्यांना दर्शनाला सोडण्यात आलं। यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली। जिल्हाधिकाऱ्यांच्या निमंत्रणानुसारच आपण कुटुंबासह दर्शनासाठी आलो, मात्र मंदिरात पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांकडे समन्वयाचा पूर्णपणे अभाव दिसून आला। काल जिल्हाधिकाऱ्यांनी 5-5 लोकांना प्रवेश दिला जाईल असे सांगितलं, तर आता इथे आल्यानंतर त्यांनी नियम लागू केला। अशा पद्धतीची व्यवस्था अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। माऊलीचं नाम जप करावा म्हणून तिथं आलो आणि मग परवा सहज चर्चा झाली, तर ते म्हणाले प्रशासनाकडून तुम्ही अनुमती मागा, आणि माझा स्वभाव आहे, मी अनुमती घेतल्याशिवाय कधी कुठे जात नाही। मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या सर्वांशी चर्चा केली, पण नंतर मला असं समजलं की काल त्यांनी काहीतरी नवीन निर्णय केला आणि निर्णय करण्याच्या अगोदर ते मला म्हणाले तुम्ही या। मी आलो, माझं दर्शन झालं, माझ्या पत्नीचं झालं, पण आम्हाला त्यांनी 10 लोकांची अनुमती दिली होती। आणि नंतर मात्र सर्वांना दर्शन देताना सर्वांचे फोन बंद आणि दरवाजे बंद होते। फक्त एवढंच आहे की परिस्थिती नुरूप हे करताना संबंधितांना आपण या असं निमंत्रण देता कामा नये, एवढी काळजी घेतली पाहिजे। नाही ते तर समजलं नाही, कारण तिथं खूपच गुंतागुंत दिसत आहे। तिथे एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे। महसूल असेल, बीव्हीजीचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे, तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे, बाकी काय। दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट दर्शन घेतल्याचं नाकारलं नाही। उलट आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, 12 तासांचा प्रवास करून आलो आहोत, विठ्ठलाचं दर्शन मिळायलाच हवं, माझ्यासोबत आलेल्या 5-6 जणांनाही प्रवेश देण्यात आला असं स्पष्ट सांगत त्यांनी या प्रकरणाचं समर्थन केलंय। मात्र जो उद्देश ठेवून व्हीआयपी दर्शन बंद ठेवले, त्या नियमाचं उल्लंघन मंत्र्यांनी केल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मी दर्शन घेतलं, पण या ठिकाणी साहजिक आहे, नागरिकांना या ठिकाणी दर्शन मिळालंच पाहिजे, पण आम्ही पण लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात। आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय, उद्या आणखी मतदारसंघात जायला 12 तास लागणार आहे, तर शेवटी थोडी इच्छा नसली तरी सुद्धा दर्शन घेण्याकरता आम्हाला विनंती करावी लागते आणि ते प्रशासनालाही मान्य असते। त्यामुळे काही गैरसमज करू नये अशी आमची अपेक्षा आहे, कारण की शेवटी
आपणच आम्हाला प्रतिनिधी बनवलंय लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता. आषाढी वारीत लाखो वारकरी 24 ते 30 तास रांगेत उभं राहून विठ्ठलाच्या दर्शनाची वाट पाहतात. अशा वेळी VIP दर्शन बंद असल्याचं सांगणारे प्रशासन प्रत्यक्षात निवडक लोकांसाठी नियम शिथिल करत असल्याचा आरोप आता होतोय. त्यामुळे नियम सामान्यांसाठीच आणि सवलती सत्ताधाऱ्यांसाठी असा संतप्त सवाल वारकरी उपस्थित करत आहेत. पहिल्याच दिवशी उघड झालेल्या या प्रकारामुळे मंदिर प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तर VIP दर्शन खरोखरच बंद असेल तर काहींना विशेष प्रवेश कसा मिळाला आणि जर विशेष प्रवेश देणारच असाल तर सर्वांसाठी समान नियम असल्याचा दावा कशासाठी, या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाने देणं आता आवश्यक झालंय. पंढरीत विठ्ठल सर्वांचा असताना दर्शनाच्या दारात मात्र समानतेचा सिद्धांत हरवल्याचं या दिवशी पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. दरम्यान आधीच राजकीय वर्तुळात अनेक कारणांमुळे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान आता त्यांना पंढरपुरात मिळालेल्या या वागणुकीमुळे अनेकांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलंय. सर्वसामान्यांसाठी लागू केलेल्या नियमात पहिल्याच दिवशी लोकप्रतिनिधींमध्येच दुजाभाव पाहायला मिळाल्याने मंदिर प्रशासनावर जोरदार आता टीका होत आहे. तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.